नमस्कार सगळ्यांना। तुम्हाला थंबनेल बघून तर कळलंच असेल काय बनवते मी। तर आज मी आलू वडी बनवत आहे। तर त्याची जी पानं आहेत बघू शकता कशा प्रकारे पानं घ्यायची। आलू वडी बनवायची असेल तर पाठचा भाग काळा पाहिजे, देठ वगैरे त्याची किती त्याची त्या पानाची जास्त खाज वगैरे लागत नाही, छान असतात। कोकम वगैरे टाकायचं असतं त्याच्यामध्ये। तर हे वरचे जो भाग आहे जाडसर तो आपण काढून टाकायचा आहे, कारण त्याला जास्त खाज असते। त्याच्यामुळे तो भाग व्यवस्थित साफ करून घ्यायचा। जो जाड भाग आहे तो व्यवस्थित सोलून घ्यायचा, सगळीकडून सालं काढून घ्यायची, सालडी जी असते ती। कारण सालडी काढल्याशिवाय व्यवस्थित साली काढल्याशिवाय काहीच होत नाही, जाड होतं सगळं। आणि मग ते आपण जेव्हा घशाजवळ गिळताना त्याचं ते वेगळंच लागते, म्हणजे खाज येते, थोड्या प्रकारे खाज असते त्याला। तर ती खाज घशाला गिळताना आहे ना खाज लागते। त्याच्यामुळे काय आहे ना, जे काळसर भाग असतो त्याच्यावरती जी साली असते ते आपण व्यवस्थित बारीक करून असं काढायचे, सुरीने काढून घ्यायची। बघू शकता मी कशी काढली आहे ती। आणि नंतर ती पानं एकदम मस्तपैकी अशी धुवून घ्यायची आहेत, बघू शकता। आणि अशा प्रकारे मी सगळ्या पानांची काढून घेतली होती आणि व्यवस्थित धुतलं होतं। त्याच्यानंतर मी मिक्सरमध्ये वाटणार होते। आलं, लसूण, कांदा, मिरची आणि कोकम घेतलं होतं। कोकम तर आवर्जून घ्यायचं आहे। आणि हो, मी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण घेतली होती आणि जिरे ॲड केलं होतं त्याच्यामध्ये। हा कांदा मी त्याच्यामध्ये आलू वडीला लावायला घेणार होते। काही लोक कांदा नाही वापरत, नुसतं पिठामध्ये बेसनच्या असं लावतात। तर आमच्याकडे वेगळी पद्धत आहे, कांदा बारीक करून त्याच्यामध्ये बेसन टाकायचं, असं आम्ही करतो। तर बघू शकता इथे मी सगळे घेतलं होतं। चिकन मसाला, गरम मसालेसुद्धा बाहेरचे मी त्याच्यामध्ये ॲड केले होते। पानं व्यवस्थित धुवून घेतली होती। कांदा जरा जास्तच घ्यायचा असतो, हुरायला पाहिजे, आपल्या गरजेनुसार घ्यायचा आहे कांदा। सर्व तिखट, मीठ, हळद, गरम मसाला सगळं ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि वाळत ठेवायची थोडा वेळ, जास्त पाणी असतं म्हणून। मस्तपैकी पानं वाळली होती, एकजीव करून घ्यायचा पिठामध्ये आवर्जून कोकम टाकायचं आहे। जे मी वाटलं होतं मिक्सरला बारीक ते त्याच्यामध्ये मी ॲड करत आहे। तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ते बारीक एकजीव करून घ्यायचं पिठाचा आणि कांद्याचा। एकजीव करून घेतल्यानंतर ते व्यवस्थित पानाला थापायचं आहे, व्यवस्थित ते पानाला लावून घ्यायचं आहे। जास्त जाड कांदा करायचा नाही, बारीकच पातळ कांदा कापायचा। तर जेणेकरून कुठेतरी जास्त जाड तर राहील म्हणून बारीक कांदा कापून घ्यायचा। सगळेजणच कांदा टाकतात असं नाही, काही लोक नुसतं पिठामध्ये बेसनचं पण ॲड करतात। कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित थापून लावायचं असतं, म्हणजे बारीक सगळीकडे लागायला पाहिजे असं। आणि पानाची घडी चारी बाजून वेगवेगळी करायची, घडी केल्यानंतरच ते बाहेर पडणार नाही कांदा आणि पीठ। अशा प्रकारे त्याची काळजी घ्यायची आहे। बघू शकता इथे मी कसं त्याची घडी करत होती। तर जास्त जाड झालं होतं, कारण पान खूपच मोठं होतं, त्याच्यामुळे त्याचे आलू वडे जास्त पडतील। आणि माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन नव्हता, तर माझ्याकडे मी प्रकारे इडलीचं भांडं घेतलं होतं आणि इडलीच्या भांड्यालाच मी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। आणि ते जे आपण रोल केलेले असतात वडीचे ते त्याच्यामध्ये वाफवायला ठेवायचे, थोडं पाणी टाकायचं आणि घट्ट झाकण लावून घ्यायचं आणि फिटिंग असं, आणि त्याच्यावर जड काहीतरी वरती ठेवायचं। आणि ते मी 20 मिनटासाठी ठेवलं होतं। तर 20 मिनटासाठी ठेवा, त्याच्यापेक्षा जास्त ठेवला तरीही चालेल, पण जास्त नको, 20-25 मिनटंच ठेवायचं। आणि नंतर ते थंड झाल्यानंतर काढायचं आणि त्याच्या मस्तपैकी अशा आलू वड्या पडतात। बारीक पातळ पीस करायचे। आणि आलू वडी जेव्हा आपण करतो तर ते थंड झाल्याच्या नंतरच जेव्हा ते सुकलं जातं, बघा इथे मस्तपैकी शिजून झाली होती वाफेवर आणि बघा कडक झाली होती। आता हिला आपण मस्तपैकी पीस करायचे। पीस केले ना, ते पण थंड झाल्यावर पीस करायचे, गरम असताना पीस करायचे नाही त्याचे। मी तुम्हाला दाखवते कसे पीस करायचे। ते पीस असे बारीक करायचे, एकदम पातळ असे पीस करायचे, थंड झाल्यावर करायचे। हे बघा, बघू शकता इथे मी पीस केलेत। त्याच्यानंतर मी त्याला रवा लावला, बाकीचे मी तसेच ठेवले होते, कारण गरम चपाती भाकरीबरोबर छान लागतात। असेच खाल्लात तरीही चालेल, रवा नाही लावलात तरीही चालेल, तुम्ही स्किप करू शकता। रवा लावून छान होतात, कुरकुरीत होतात। तव्यामध्ये तेल जास्त तापलं होतं, तर बघू शकता इथे। आणि मस्त फ्राय केले होते, त्याच्यामध्ये एकदम फ्राय झाले होते छान असे। आणि काय दोन्ही बाजून व्यवस्थित वाफेवर फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये, छान मस्त होतात। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा।